नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय काळे. आपल्या कृषी दौलत यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी सोयाबीन व्यवस्थापन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, गेल्या 2 वर्षापासून अनेक शेतकरी उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन घेत आहेत आणि काही शेतकरी उत्पन्नाच्या दृष्टीने सुद्धा उन्हाळी सोयाबीन लागवड करत आहेत. शेतकरी मित्रांनो, आपलं उन्हाळी सोयाबीनचं जे व्यवस्थापन आहे ते योग्य असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न सुद्धा मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, आपण यावर्षी उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादनासाठी 2 व्हरायटी निवडलेल्या आहे. त्यामध्ये केडीएस 753 म्हणजेच फुले किमया आणि केडीएस 992 म्हणजेच फुले दुर्वा या 2 व्हरायटी आपण यावर्षी बीजोत्पादनासाठी निवडलेल्या आहे. या दोन्ही व्हरायटीची लागवड ही आपण पट्टा पद्धतीने केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जी उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी पट्टा पद्धत निवडलेली आहे, पट्टा पद्धतीने आपण याच्या आधी मक्का व कांद्याचे चांगल्या प्रकारचं उत्पादन घेतलेलं आहे. पट्टा पद्धतीमध्ये आपले खूप सारे फायदे आहेत. पट्टा पद्धतीने आपण पाट पाणी सुद्धा देऊ शकतो आणि ठिंबकने सुद्धा पाणी देऊ शकतो, म्हणजेच पाण्याचं व्यवस्थापन अगदी चांगल्या प्रकारचं होतं. व पट्टा पद्धतीने आपल्याला गरजेप्रमाणे जर खत द्यायची आवश्यकता असेल तर आपण ठिंबकने खत देखील देऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन लागवडीचा जो कालावधी असतो तो डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते 15 जानेवारी दरम्यान असतो. शेतकरी मित्रांनो, 15 जानेवारी पर्यंत आपण सोयाबीनची लागवड केली तर आपली सोयाबीन ही मे महिन्यात निघते. जवळपास सोयाबीन 4 महिने घेते. वेगवेगळ्या व्हरायटी आहे, वेगवेगळ्या व्हरायटीचा कालावधी थोडा मागे पुढे असतो, पण सरासरी 4 महिने सोयाबीनला लागतात. तर सोयाबीन मे मध्ये आपली निघते. 15 मे पर्यंत सोयाबीन निघते आणि सोयाबीन निघाल्यानंतर खरीपसाठी आपल्याला शेत आपण तयार करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन लागवडी आधी सोयाबीनच्या बियाण्याची बीज प्रक्रिया करणं हे खरंच आवश्यक असतं. तर मित्रांनो, आपण सोयाबीनच्या बियाण्याची बीज प्रक्रिया ही थायमॅथॅक्झॉम या कीटकनाशक व विटावॅक्स पॉवर या बुरशीनाशकाने केलेली आहे. तर मित्रांनो, थायमॅथॅक्झॉम हे कीटकनाशक आपल्याला प्रत्येक किलोला 4 ते 5 ml वापरायचं आहे व विटावॅक्स पॉवर हे प्रत्येक किलोला 2 ते 3 ग्रॅम आपल्याला वापरायचं आहे. शेतकरी मित्रांनो, कुठल्याही पिकासाठी त्याचं खत व्यवस्थापन खूप महत्वाचं असतं. तर आपण आपल्या उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादनासाठी प्रत्येकी एका एकरासाठी 1.5 बॅग 20-20-013 व 25 किलो पोटॅशचा वापर केलेला आहे. हे आपण पूर्ण खत शेतामध्ये शिपून घेऊन आपण त्याच्यावर रोटावेटर केलेला आहे व रोटावेटर केल्यानंतर आपण फुली काढून सोयाबीनची लागवड केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.